भारतीयांच्या स्वप्नातील राम मंदिर बांधून रामराज्याची 3 मुहूर्त मेळा लावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून त्यांच्या सर्वभावी तिसऱ्या वाटचालीस शुभेच्छा देणार ठराव बुधवारी महानुभाव आश्रमात झालेल्या भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला। मोदी यांच्या मागे शक्ती उभी करण्यासाठी गुरुवारपासून संत समर्पक अभियान सुरू करण्यात येत असल्याची घोषणा या आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दुपारी पत्रकार परिषदेत केली आहे। काय बैठक होती, बैठकीत कोण होता आणि काय उद्देश होता बैठकीत? भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या सर्व प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झाली। राज्यभरातून आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व पंथ संप्रदायांचे समन्वयक या बैठकीला उपस्थित होते। आज 2 ठराव या बैठकीत संमत करण्यात आले। त्यातला पहिला ठराव रामराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अभिनंदन आणि त्यांना तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा घेऊन विकासाची जी गंगा भारताच्या भूतलावरती अवतीर्ण केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। राम मंदिरांचं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं। त्याचबरोबर त्यांना तिसऱ्या कार्यकाळासाठी भरघोस शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्याकरिता आध्यात्मिक आघाडीचे सर्व पदाधिकारी राज्यातल्या सर्व मठ मंदिरांमध्ये आश्रमांमध्ये जातील आणि सर्व संत महंतांना जाऊन मोदीजींसाठी आपले आशीर्वाद माननीय मोदीजींच्या पाठीशी उभे करा म्हणून विनंती करतील आणि राज्यातल्या 5000 साधू संत कीर्तनकार प्रवचनकारांपर्यंत आध्यात्मिक आघाडीचे कार्यकर्ते येणाऱ्या 15-20 दिवसांमध्ये जातील। हा ठराव संमत करण्यात आला। दुसरा ठराव महाराष्ट्रात फोफावलेला विखारी जातीयवाद मिटवण्याचा निर्धार असा एक ठराव संमत करण्यात आला। गेल्या 6 महिन्यात आरक्षणा या विषयावर जे काही वादंग उठला आहे, आमची ही भूमिका आहे की प्रत्येक जातीला आणि प्रत्येक समाजाला समान न्याय मिळाला पाहिजे, त्याला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे, त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे। त्या आरक्षणाच्या पाठीशी आम्ही भक्कमपणाने उभे आहोत। पण हे करत असताना त्यांनी आपली मागणी ही संविधानाच्या चौकटीत आणि लोकशाही मार्गाने मागणी केली पाहिजे, याही भूमिकेशी आम्ही सहमत आहोत। परंतु हे करत असताना राज्यात वितुष्ट निर्माण करणं, 2 जातीत भेद निर्माण करणं, एक दुसऱ्याची जात काढणं, जातीवाचक उल्लेख करणं, जातीपातीवरून शिव्या देणं, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला राजनेत्याला शिवीगाळ करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं आणि 2 जाती 2 समाज एकमेकाच्या विरोधात उभं करणं, या सर्व घटनांचा आध्यात्मिक आघाडीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला। त्याचबरोबर हाही ठराव संमत करण्यात आला की लोकसभा निवडणूक संपल्यानंतर मराठवाड्यामध्ये एक विराट सर्व पंथ संप्रदायाच्या संतांना घेऊन, कीर्तनकारांना घेऊन एक विराट संत संमेलन घेण्यात येईल आणि महाराष्ट्रात जी ज्ञानोबा तुकोबा आणि चक्रधर स्वामींची भूमी आहे, छत्रपती शिवरायांपासून शाहू फुले आंबेडकर या समाज सुधारकांची भूमी आहे, या भूमीमध्ये सर्व जातीमध्ये सलोखा निर्माण राहावा, पुन्हा या महाराष्ट्रात सर्व जाती एकोप्याने नांदाव्यात, याकरिता सर्व संतांनी प्रचार प्रसार करावा, यासाठी एक संमेलन घेण्यात येईल असाही निर्णय एकमताने मंजूर झाला। थँक्यू।